विरोधानंतर शिक्षण विभाग हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार करत असल्याची सूत्रांची माहिती। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेची शक्यता। हिंदी भाषेवरून भाजप आणि मनसेत बॅनर वॉर। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती। भाजपच्या बॅनरबाजीला मनसेचं प्रत्युत्तर, तर मानखुर्दमध्येही मनसेचे बॅनर। राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। वडिलांसारखे हाल करेन, डी गँगचा उल्लेख करत धमकीचा मेल। डॉक्टर घैसासांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आयएमए आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया आक्रमक। घैसासांवर कारवाई झाल्यास डॉक्टरांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात मेडिकल काउन्सिलची मोठी कारवाई। रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोरांचा वैद्यकीय परवाना अंतिम निर्णय येईपर्यंत रद्द। नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी हिंदुत्ववाद्यांवर संशय घेतला। लेखक विक्रम भावेंचा आरोप, तर तपासही त्याच दिशेने झाल्याचा दावा। मुंबईतील जैन मंदिर जमीनदोस्त केल्यानंतर जैन समाजाकडून राज्य अल्पसंख्याक आयोगाला तक्रार। आज तातडीची सुनावणी। महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना। वक्फ कायद्याविरोधात दिल्लीमध्ये आज मुस्लिम संघटनांचा भव्य मेळावा। तालकटोरा स्टेडियममध्ये वक्फ बचाव परिषद, इतर वक्फ कायद्याबाबत मुंबईमध्ये भाजपची कार्यशाळा। विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई। एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात वास्तव कैद। गावागावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट। राज्यातील बहुतांश जिल्हे, शहरं उन्हानं तापली। विदर्भात उष्णतेची तीव्र लाट। चंद्रपुरात देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद। सोन्याच्या दरानं 1 लाखाचा टप्पा ओलांडला। जीएसटीसह प्रतितोळा 1,01,16 रुपये। चांदीही प्रति किलो 1 लाखाच्या उंबरठ्यावर। दरवाढीनंतरही ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह कायम। पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर। प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी द्विपक्षीय बैठक, तर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काउन्सिलच्या बैठकीलाही उपस्थित राहणार। गुजरातचा कोलकात्यावर 39 धावांनी दणदणीत विजय। सुदर्शन, गिल, बटलर आणि गोलंदाजांची चमकदार कामगिरी। 12 गुणांसह गुजरात अव्वल स्थानी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।